अडचण होती. 17 हेक्टर जागा आपण कॉलेजची घेतली आहे. ते काम करण्यामध्ये फार खोदावं लागत होतं. त्यामुळे आज मी काम बघितलं ते पण थोडे रोड झाला आणि अडचणीचा मार्ग त्यांना सुटलेला. ज्ञानेश्वरी पालखी मार्ग जो आहे 234 किलोमीटरचा आहे आणि याची किंमत 7,625 कोटी आहे. मोहोळ ते वाखरी, वाखरी ते कुरुस, कुरुस ते गरमपुरी, गरमपुरी ते लोणंद, लोणंद ते दिवेगाव आणि दिवेगाव ते हडपसर. शेवटचं हडपसरचा पूल महत्वाचा आहे आणि त्याचंही काम सुरू आहे. त्यापैकी 4 पॅकेज पूर्ण झाले आहेत, पण 2 पॅकेज मधलं जे उर्वरित काम आहे त्या दिवेगाव ते हडपसर या भागात 65% काम पूर्ण झाले आणि धरमपुरी ते लोणंद 98% पूर्ण झाले. म्हणजे हे जे शेवटचं पॅकेज आहे हडपसर ते दिवेगाव या कामाची आज मी पाहणी केली. 65% झाला. 3-4 महिन्यात ते होईल. जास्तीत जास्त 4 ते 6 महिन्यात हे काम पूर्ण होईल. चौपदरीकरण करताना वारकऱ्यांसाठी स्वतंत्र लेन 3.5 किलोमीटरची ठेवली आहे. विशेषतः त्यामुळे त्यांचं पायी चालणं सुरक्षित सुव्यवस्थित होईल. दिवेगावमध्ये रस्त्याची रुंदी 2 ते 4 लेन मध्ये केली आहे. ऍक्सिडेंट होणार नाही. अनेक ठिकाणी फ्लायओव्हर, रेल्वेवरती काही ठिकाणी दोन्ही बाजूला डेव्हलपमेंट झाली. त्यामुळे ती फूट ओव्हर ब्रिज अशी बनवायला सूचना केली आहे की ज्याच्यामध्ये 3 व्हीलर आणि स्कूटर वरती चढून करता येईल आणि दिव्यांग करताना सिनियर सिटीजनला इलेक्ट्रिक लिफ्टची व्यवस्था केली. म्हणजे दोन्ही बाजूने जाण्याकरता अडचण येणार नाही. तुकाराम महाराज पालखी मार्ग हा जवळपास 130 किलोमीटरचा आहे. 4,416 कोटी. 3 पॅकेज मध्ये पाटस ते बारामती, बारामती ते इंदापूर, इंदापूर ते तोरले. पाटस ते बारामती हा मार्ग पूर्ण झाला. इंदापूर ते तोरले 96% आणि बारामती ते इंदापूर 84%. स्थिती पण मी जाणार आहे. साधारणतः बारामती, पावडा, अंबुज आणि श्रीपूर या गावांना आपण बायपास पण केलेला. अनेक ठिकाणी जिथे आवश्यक आहे तिथे बायपास केलेला. आज काही नवीन कामाची या घोषणा मी चर्चा करणार. यामध्ये 46 तलाव आम्ही बांधले. 33.45 लक्ष टन माती भरून महामार्गाच्या वापरासाठी आलेला आहे आणि 3,345 TCM क्युबिक मीटर एवढं पाणी स्टोरेज झालेला आहे. शिवाय अनेक प्रकल्प आहे. मी पाण्यावर जास्त काम करत असतो. रस्ते बांधण्यापेक्षा मी शेती आणि पाणी इथं 90% काम करतो. मला 17 डिलीट डॉक्टरेट मिळालेलं आहे. त्यापैकी 7 डॉक्टरेट आणि डिलीट वॉटर कॉन्झर्वेशन ऍग्रीकल्चर. त्याच्यामध्ये पाण्याच्या कामाबरोबर 40,000 आणि झाडं लावलेली आहेत. ती विशेषतः ज्ञानेश्वर महाराजांनी वृक्षवतीमध्ये जी नावं दिली ती शोधून ती लावलेली आहे. त्याच्याबरोबर 450 झाडं ट्रान्सप्लांट केली. त्याच्यामध्ये एक आठवण मी करून देतो. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी कान्हेरी गावाजवळ फॉरेस्टची जागा ते देत नव्हते. त्यांनी कठोर निर्णय घेतला आणि फॉरेस्टमध्ये दुसरं मोठं वॉटर स्टोरेज बांधलं. कॉन्क्रीटचा बंधारा बंद आहे आणि त्याच्यामुळे त्या भागात पाणी अडलं. महामार्गावर 2 ऐतिहासिक विशेषतः स्थळाचे अहिल्या विहीर आणि बाजीराव विहीर दोघांचं आम्ही जतन करून त्याला व्यवस्थित केलेलं. त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. तुम्हाला माहिती आपल्याकडे मेट्रोमध्ये आणि पुलामध्ये जे 2 पिलर तयार होतात
त्यातलं अंतर मॅक्झिमम 30 ते 40 किलोमीटर असतं तो मीटर, 30 ते 40 मीटर. पण आपण आता जे नवीन टेक्नॉलॉजी वापरली आहे त्याच्याकरता ते 120 मीटर, 100 ते 120 मीटर आपण ही मलेशियात काढली. हे स्वतःच्या इतकं त्याचा वरचा फास्ट होतो त्या लोखंड नाही स्टील फायबर आहे. त्यामुळे कॉन्क्रीट पेक्षा तो लोखंडापेक्षा चौपट मजबूत होतो. आणि याला UHPHRC म्हणजे अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्स्ड कॉन्क्रीट असं म्हणतात. त्याचा वापर आपण केला तर पुण्यामध्ये आम्ही लवकरच महिन्याभराच्या आतच 50,000 कोटी रुपयाचे 3 लेवलचे मोठे मोठे प्रोजेक्टचं भूमिपूजन करणार आहे. आणि एकाच स्केअरवर ते उभे राहतात. इथे पण त्या टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे आणि स्टील आणि लोखंडी श्रेणीच्या आणि स्टील फायबर वापरले. त्यानंतर ज्ञानेश्वर पालखी मार्गावर 13 पुलाचं काम आहे. त्यातून टेक्नॉलॉजी पूर्ण वापरली आहे आणि विशेषतः नेरा 100 मीटरचं ते पण असं तयार केलेलं आहे. दिवे घाटचं काम जे आहे ते साधारणतः डिसेंबर जेजुरीला मी आज फ्लायओव्हरची घोषणा करतो. ची लांबी 2 किलोमीटर आहे, किंमत 250 कोटी आहे. या पुलामुळे जेजुरी भेट दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहतूक सुटका होईल. शहरातून अपघाताचा प्रमाण कमी होईल. फलटण शहराचं वन टाइम इम्प्रुव्हमेंट 97 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. या कामाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होतात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. विशेषतः 6-7 किलोमीटर 6.7 किलोमीटर 4 लेन करण्याची मागणी होती ती केली आहे. ते मागे पडलेला आलो जेव्हा मला रस्ता मी पाहिला आणि आता लवकर काम सुरू होईल. नीरा रोडवरील आरोपी 72 मीटर सिंगल मॅन आरोपी बोलला आहे. त्यामुळे सध्या वाहतूक कोणीतून सुटका होईल. टेंभुर्णी पंढरपूर NH 561 लांबी 48 किलोमीटर किंमत 250 कोटी. या पंढरपूर बायपासची 9 किलोमीटर समाविष्ट आहे. याची पण आज मंजुरीची घोषणा केली. पंढरपूरचा पूर्ण रिंग रोड 40 किलोमीटर 13 किलोमीटर पूर्ण झालेली आहे आणि 9.5 किलोमीटर टेंभुर्णी पंढरपूर प्रस्तावित आहे. शिर्डी अहिल्यानगर टेंभुर्णी वाहतूक पंढरपूर शहरात प्रवेश न करता विजापूर मंगळवेढा मार्गे शहरात जाईल व अपघाताचं प्रमाण कमी होईल. उर्वरित 18 किलोमीटरचा DPR असे काम हाती घेतलेला आहे. त्यामुळे वाकरी ते अनवाणी सातारा रोड कराड रोड व सांगळा रोड यांना क्रॉस करून मंगळवेढा रोड जाते. या ठिकाणी दोन्ही पालखी मार्ग येतात त्या ठिकाणी फ्लायओव्हर करायचे आदेश दिले 100 कोटीचा त्याची पण मंजुरी घोषित करा. साधारणतः या प्रकल्पामध्ये माझी सगळ्या जनप्रतिनिधींना आमदार खासदारांना एज्युकेशन इन्स्टिट्यूशनला NGOजला विनंती आहे की हा गरीब महामार्ग आहे आणि त्यामुळे आम्ही तर झाडं लावलीच आहे ती इटॅक पण झालेली आहे. त्याचं संगोपन करा आणि नवीन झाडं लावण्यामध्ये आपण जर पुढाकार घेतला तर हा पूर्ण ग्रीन मार्ग झाला फार मोठं योगदान झालं. तुम्हाला माहिती आहे की आपल्या सोसायटीचे 3 पिलर इथिक्स इकॉनॉमी इकॉलॉजी आणि पर्यावरण वाचवलं होतं. मी स्वतः वारंवार या गोष्टी कामी करतो आणि याच्यामध्ये मला माहिती आहे की प्रदूषण ही समस्या गंभीर बनलेली आहे. मोठ्या शहरात खूप जास्त आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केला. तुमच्या रोडवर जर अशा संस्था आल्या मॅडम आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. झाडाची आम्ही परवानगी देऊ. तुम्ही लावा मेंटेन करा आणि ती तुमची संस्थेने थोडी लावली आहे अशी पाठी लावायची पण आम्ही परवानगी देऊ.
आपण याचं धार्मिक संस्थांनी पण पुढे यावं, ट्रस्टने पुढे यावं आणि हा आपल्या सगळ्यांचा रोल आहे. हा चांगला झाला पाहिजे, अपघात होता कामा नये कुठे आणि आपल्या वारकऱ्यांबरोबर जे घेतलेलं आहे सुखद प्रवास झाला पाहिजे, सुसह्यता मिळायला पाहिजे. मला माहिती असेल आजकाल जगात सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स, त्याला सुखांक म्हणतात. आणि सुखांकाचा संबंध रोजगाराशी आहे, आर्थिक विकासाशी आहे, पण त्याबरोबर रोटी कपडा आणि मकानाशी आणि स्वास्थ्य विषयक सुविधाशी. त्यामुळे हळूहळू एक एक गोष्टीमध्ये आपण हे केलं तर याच्यातून लोकांचं जीवन सुसह्य होतं. विदर्भापूर्व 4 सेंटर एक सुरू झालं, MRI, CT स्कॅन. मी पाहिलं की गरीब लोकांजवळ MRI काढायला पैसे नाही. आम्ही 1200 रुपयात MRI करतो, 600 रुपयात CT स्कॅन करतो आणि 200 रुपयात पॅथॉलॉजीचे सगळे टेस्ट करतो. हा 6 दिवस वेटिंग लिस्ट आहे. गरीब लोक दरवाजा बिचार असतात आणि कॅन्सरचे जे इंजेक्शन ते 3.5 लाख 3 लाख घेतात. गोळी जी आहे ती 1.5 लाख. खूप प्रयत्न केला आणि आता बांगलादेशला ते औषध रॉयल्टी फ्री असल्यामुळे बांगलादेश सरकारशी बोलून औषध हिंदुस्थानात आपण बहुत कमी प्राइस मध्ये गरीब लोकांना उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे स्वास्थ्य, शिक्षण, सेवा, विकास याच्याबरोबर उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर. माझी आमदार साहेबांना विनंती आहे, मी स्मार्ट विलेज तयार करतो आहे. काम सुरू होता 1000 घरात आणि 5,500 स्क्वेअर फूटचं घर 5 लाखात आयुष्यभर पाणी आणि वीज बघ ते योजना मी करून देईल. पण तुमच्याकडे पर कॅपिटा इन्कम करून चांगली असल्यामुळे सगळ्या गावात मला कॉन्क्रीटची गरज चांगली गोष्ट आहे, कारण या ठिकाणची शेती पण चांगली आहे. हा जरी पालखी मार्ग धार्मिक उद्दिष्टाकरता असला तरी पर्यटन हे असं क्षेत्र आहे की ज्याचा 49% कॅपिटल इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर हा रोजगार निर्माण करण्याकरता खर्च होतो. आणि त्यामुळे या मार्गामुळे या भागात आर्थिक प्रगती आणि विकास पण होईल, उद्योग व्यापार पण वाढेल, लॉजिस्टिक कॉस्ट पण कमी होतील, शेतकऱ्यांचा माल पोर्टपर्यंत न्यायला सुविधा प्राप्त होईल आणि या सगळ्याचा मल्टिप्लाय बेनिफिट या भागाचा विकास होण्यामध्ये होईल. एकीकडे विठ्ठलाची श्रद्धा म्हणून पंढरपूरला लोक येतील आणि जेवढे लोक जास्त येतील तेवढं रोजगार मिळेल. कारण मी बद्रीनाथ केदारनाथ एक केदारनाथला जोडणारी रोपवे करतो. पहिले माझ्याकडे फाईल आली होती की रोपवे 5,000 कोटी सरकार खर्च करून बनवतो. मी म्हणलं आपण प्रयत्न करू. मी त्याचा कन्व्हर्शन पिरियड केलं आणि सांगितलं की ही रोपवे तुम्हाला तुमच्याच पैशाने बांधायची आमच्या स्टँडर्ड्स प्रमाणे. तुम्ही आम्हाला रॉयल्टी किती द्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला रोपवे करण्याकरता 800 कोटी रुपये वर्षाची रॉयल्टी मिळणार. म्हणजे खर्च तर काहीच नाही, पण 800. याचा अर्थ पोटेन्शियल आहे. मी आता सांगितलं की नगर परिषदेमध्ये आता हळूहळू पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आहे आणि नागपूर महापालिकेत आम्ही अशी खूप ₹5 घेतो आणि त्यामुळे आपला गॅस जो आहे अशा अनेक गोष्टी आहेत त्यातून दुसऱ्या सुरू. या मार्गावरून या भागाचा गावाचा विकास व्हावा ही इच्छा होती. मला व्यक्तिगतरित्या खूप आनंद आणि समाधान आहे. माझी आई मृत्यू होण्यापूर्वी 6 महिने आली होती, तिथून गाणगापूरला गेली होती आणि गाणगापूरून मला माझ्या व्यक्ती किती खराब असते. माझी पूर्ण पाठ खिळखिळी झाली म्हणजे गाणगापूरचा रस्ता 6 तास 7 तास लागायचे आणि तिचा मृत्यू झाला. मला आठवण झाली की ती नाहीये. मी तिला कबूल केलं होतं की मला जर संधी मिळेल मी नक्की हे काम करीन. मी काही खूप मोठं काम नाही केलं. विठ्ठलाच्या आशीर्वादाने मला संधी मिळाली आणि खूप कामं मी अनेक रोड विजय बांधले आणि या कामाचा मला एक वेगळा आनंद आहे. आणि तो आनंद म्हणजे विठ्ठलाच्या प्रतीची श्रद्धा
आणि तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांबद्दलची श्रद्धा आहे. त्या दोन्ही याच्यातून या मार्ग पूर्ण होतो आहे. त्यामुळे तो कुठेही त्याच्या त्रुटी राहू नये, त्यामध्ये क्वालिटी वाईज प्रॉब्लेम येऊ नये. तसे मी आता हॅलो 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 तसे क्वालिटीच्या बाबतीमध्ये भयंकर कडक आहे. आम्ही ठेकेदारांना सांगतो, खराब काम केलं तर तुम्हाला रगडल्याशिवाय राहणार. आता ब्लॅकलिस्टेड करणं आणि कंपन्यांच्या कॅरेक्टरचा करणं, त्यामुळे क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज नाही करणार. ही जनतेची संपत्ती आहे. त्यामुळे या ठिकाणी श्रद्धाही आहे. त्यामुळे हा रस्ता परफेक्टली चांगला झाला पाहिजे अशी माझ्या मनात इच्छा. त्यामुळे आता बारकावे पाहत आज आणि उद्या मी या मार्गावरून जातोय. मला पुन्हा एकदा इथल्या जनतेला माझ्या खूप खूप शुभेच्छा. या कामामध्ये अनेक अडचणी आलेल्या आहेत. ऍक्विजिशनच्या, फॉरेस्टच्या, ज्या आमदार खासदारांनी ज्या जनतेने जे सहकार्य केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या पत्रकार बंधूंचे वेळोवेळी सहकार्य, आपल्याला खूप धन्यवाद. केवळ या विषयाशी संबंधित जर तुम्ही प्रश्न विचाराल त्याला मी उत्तर देईल. तुम्ही एखादा नो मार्क टाकला तर मी सोडू. त्यामुळे तुम्ही मोजके हिंदी काम जे आहे ते गेल्या अनेक वर्षांपासून काही चॅलेंजेस तिथे येतात का? कारण आता चॅलेंजेस काही नाही आहे. दिवे घाटच्या कामामध्ये 17 हेक्टर फॉरेस्ट आहे आणि त्याची परवानगीच अनेक वर्ष नाही मिळाली. मला वाटते गेले 3 वर्षापासून प्रयत्नांना परवानगी मिळाली आहे. मी आज ते काम होताना पहाडावर चढलेली माणसं बघितली. काम चांगलं सुरू आहे. 4-6 महिन्यात सगळं काम करू. आज आपने हाईवे का निरीक्षण किया, क्या हाईवे हाईवे 400 महीने में पूरा हो जाएगा. वैसे